सिडकोमधील ज्येष्ठ नागरिक मंडळाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या बैठकीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर देखील संपन्न झाले। ENT रुग्णालयाच्या वतीनं साधारण 150 ते 200 रुग्णांची तपासणी या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरातील सिडको येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने दर महिन्याला विशेष बैठकीचं आयोजन करण्यात येतं। या महिन्याची मासिक बैठक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानातील सभागृहात संपन्न झाली। 5 मार्चला ही बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीनिमित्त ज्येष्ठ नागरिक मंडळ सिडको आणि ENT डॉक्टर इंदोरवाला रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्याचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या शिबिरात डॉक्टर युसुफ पंजाबी यांनी नाक, कान आणि घसा यावरील आजाराची कारणे आणि उपचार यासंबंधी प्रश्न उत्तरातून माहिती दिली। दरम्यान 150 ते 200 नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला। यावेळी ज्येष्ठांनी आपल्या समस्या मांडल्या, तसेच त्यांच्या समस्यांचे निरसन डॉक्टरांनी केले। या प्रसंगी ENT इंदुरवाला रुग्णालयाची माहिती देऊन रुग्णालयात ज्येष्ठांना काय काय सेवा, सुविधा आणि सवलती मिळतात ते सांगण्यात आलं। तसेच पेशंटसाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आल्याचं सांगितलं। या प्रसंगी ज्येष्ठांचे वाढदिवस देखील साजरे केले। दरम्यान मंडळाचे माजी अध्यक्ष सोनवणे आणि शेलार यांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंपी यांनी केले, तर भगवान जाधव यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोसावी यांनी विशेष सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।